जय शिवराय मित्रांनो बांधकाम कामगार योजना तुम्ही पाहिला असेल की तुम्ही ऑनलाईन सेंटरला गेला असाल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा बांधकाम कामगार योजनेचे क्लेम जर ऑनलाईन करत असाल तर H01 म्हणजेच हा डिलिव्हरीचा क्लेम आहे। नॉर्मल डिलिव्हरी जर झाली असेल तर 15,000 रुपये कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळत असतात। त्याचबरोबर सिजेरियन डिलिव्हरी जर झाली असेल तर 20,000 रुपये कल्याणकारी मंडळाकडून मिळत असतात। मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर बांधकाम कामगार योजनेसंदर्भात बरेच व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत। एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही कामगार मित्रांनी कमेंट सुद्धा केल्या की सर आम्हाला H01 डिलिव्हरीचा क्लेम भरायचा आहे, परंतु आम्ही क्लेम भरत असताना H01 वर क्लिक होत नाही। तर आता हे क्लिक का होत नाही किंवा तुमचा क्लेम हा का पडत नाही याच संदर्भात मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत। तर आता या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही कामगार आहात, आपल्या या YouTube चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। तर आता बांधकाम कामगार योजना या मंडळातर्फे कामगारांना 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ पुरवला जातो। तर मग आता यातली 32 नंबरची कल्याणकारी योजना म्हणजे H01 हा डिलिव्हरीचा क्लेम। तर आता हा क्लेम का थांबवण्यात आला किंवा तुम्ही ऑनलाईन करत असाल तर त्यावर क्लिक का होत नाहीत हे सुद्धा आपण समजून घेऊया। तर मित्रांनो, बोगस केलेला आळा बसण्यासाठी कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटमध्ये काही महत्त्वाचे बदल आता करणं सुरू आहेत। त्याचबरोबर तुम्हाला पेटी संच ग्रुप विकी संच घ्यायचा असेल तर ती वेबसाईट सध्या सुरू करण्यात येणार नाही, ती वेबसाईट सध्या बंद करण्यात आली आहे। मग आता डिलिव्हरीचा क्लेम भरायचा, तर डिलिव्हरीचा क्लेम भरण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्र सुद्धा समोर रिक्वायर केल्या जाणार आहेत। तर त्यातले 4 महत्त्वाची कागदपत्र लागतील। पहिला म्हणजे जन्माचा दाखला। जन्माचा दाखला हा 2 पद्धतीत तुम्ही मिळवू शकता। तुमची डिलिव्हरी ग्रामीण भागात जर झाली असेल तर ग्रामपंचायतचा जन्माचा दाखला किंवा शहरी भागात किंवा हॉस्पिटलमध्ये जर झाली असेल तर तुम्ही नगरपालिका नगरपंचायतचा जन्माचा दाखला हा त्यामध्ये अपलोड करू शकता। परंतु मित्रांनो, बऱ्याच कामगारांच्या डिलिव्हऱ्या या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झाले असेल तर प्रायव्हेट हॉस्पिटलचे जेही जन्माचा दाखला मिळत असेल हा जन्माचा दाखला त्यामध्ये अपलोड करू नका, जेणेकरून तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही। दुसरा पुरावा म्हणजे आधार कार्ड। मित्रांनो, तुमच्या बाळाचं जर आधार कार्ड काढलं नसेल किंवा त्या बांधकाम कामगार योजनेच्या प्रोफाईलमध्ये बाळाचं आधार कार्ड अपलोड केलं नसेल तर H01 क्लिक होणार नाही। आणि तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं, बाळाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी ऍड झालं आणि H01 वर जर क्लिक होणार नाही तर मित्रांनो साईडमध्ये काहीतरी एरर आहे। तर तुम्ही तुमच्या कम्प्युटरच्या टेम्पलेट फाईली डिलीट करून त्याचबरोबर संपूर्ण हिस्ट्री क्लिअर करून पुन्हा तुमचं कम्प्युटर हे रिस्टार्ट करायचं आहे। रिस्टार्ट केल्यानंतर पुन्हा तुम्ही क्लेम भरू शकता। क्लेम भरताना नक्कीच H01 ऑप्शन मित्रांनो त्या ठिकाणी येऊन जाईल, किंवा जर H01 ऑप्शन आलं नसेल तर समजून घ्यायचं या वेबसाईटमध्ये अजून काहीतरी महत्त्वाचे अपडेट सुरू आहे। आणि तिसरा महत्त्वाचा पुरावा हा म्हणजे राशन कार्ड। बऱ्याच कामगारांनी केलेलं काय असतं की राशन कार्ड मध्ये बाळाचं नाव ऍड केलेलं असतं, परंतु ऑनलाईन पद्धतीमध्ये या बाळाचं नाव त्या ठिकाणी दिसत नाही, म्हणून या कामगारांचे क्लेम वारंवार रिजेक्ट केले जात आहेत। मग आता तुम्ही राशन कार्ड विभागात जायचं आहे आणि तुमच्या बाळाचं आधार कार्ड त्या राशन कार्डला ऑनलाईन पद्धतीमध्ये लिंक सुद्धा करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही। आणि चौथा महत्त्वाचा पुरावा म्हणजे मेडिकल बिल। मित्रांनो, काय होतं, बऱ्याच वेळेस तुमची डिलिव्हरी ही ग्रामीण रुग्णालय असेल किंवा प्रायव्हेट रुग्णालय असेल त्या ठिकाणी झालेली असेल तर तुम्ही मेडिकल बिल घेत नाही, डिस्चार्ज कार्ड घेत नाही। तर मित्रांनो, डिलिव्हरी झाली असेल तर डिस्चार्ज कार्ड घ्या, मेडिकलचं बिल घ्या, जेणेकरून चौथ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं। आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे बाळाची डिलिव्हरी जर घरी झालेली असेल तर तुम्हाला चौथा पुरावा त्या ठिकाणी अपलोड करण्याची गरज नाही। तर चौथ्या पुराव्या ठिकाणी तुम्ही बाळाचं राशन कार्ड आणि आधार कार्ड सुद्धा अपलोड करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, डिलिव्हरी झालेली असेल, नॉर्मल डिलिव्हरी असेल, सिझेरियन असेल, 15,000 आणि 20,000चा क्लेम तुम्हाला करायचा असेल तर ही 4 कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचे आहे। मग आता हे क्लेम का थांबवण्यात आले हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा की बांधकाम कामगारांनी, बऱ्याच बोगस कामगारांनी H01 हा क्लेम मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे। हे कल्याणकारी मंडळ यांच्या निदर्शनात आल्यामुळं H01 हा क्लेम थोडक्यात थांबवण्यात आला। आणि ज्याही बोगस कामगारांनी H01 क्लेमचा लाभ घेतलेला असेल त्यांच्या अर्जाची सखोल चाचणी होणार आणि त्यांनी जर बोगस लाभार्थी त्या ठिकाणी आढळले असेल तर हा क्लेमची रक्कम त्यांना वापस भरून आता द्यावी लागणार आहे। तर अशा प्रकारे H01 हा क्लेम कमीत कमी 15 ते 20 दिवस थांबवण्यात येणार आहेत। तर तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता 15 ते 20 दिवस मित्रांनो वाट पाहावी लागणार आहे। तर अशा प्रकारे H01
म्हणजे डिलिव्हरीचा तुम्ही क्लेमचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या।